नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत बामणडोंगरी येथील सिडको प्रोजेक्टला व्हिजिट देण्यासाठी. आणि तिथे आपण बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट. आणि हा सॅम्पल फ्लॅट सर्वांसाठीच खुला केला आहे. आणि याची आपण न्यूज आणि अपडेट्स हे आपल्या चॅनलवरती आधीच दिलेलं आहे. आणि आज आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बघूया की काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही थोडेफार डिसॲडव्हान्टेजेस असतील तर तेही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. आणि ही जे आपण जो पॅसेज एरिया आपण बघत आहात तो आपल्याला फक्त सॅम्पल फ्लॅटला जाण्यासाठी हा मार्ग बनवलेला आहे, जेणेकरून दुसरीकडे कुठेही अजून जाता येऊ नये आणि जेणेकरून बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे. आणि हा जो बिल्डिंगचा आहे हा बॅक साईडचा पार्ट आहे, मेन एंट्रन्सनी एंट्री दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला थोडंसं रूम्सचे नंबर्स कोणत्या कोणत्या दिशेने असणार आहेत हे समजून घ्यायला थोडं डिफिकल्ट जाईल. पण तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि बघू आपण की रूमचे जे नंबर्स दिले आहेत ते कशाप्रकारे अरेंज केलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की हा जो फेज 1मध्ये पूर्णपणे काम हे झालेलं दिसत आहे आपल्याला. इकडे तुम्ही बघाल तर क्लब हाऊस किंवा सोसायटी मीटिंग रूमसाठीही इकडे तरतूद केलेली दिसत आहे. इकडे इकडे तुम्ही जर बघाल तर इकडे सिटिंग एरिया बनवलेला आहे पॅरेंट्ससाठी, किंवा मुलांसाठी काही इव्हेंट असेल तर इकडे प्ले एरियाही दिसत आहे आपल्याला बनवलेला. छोटं गार्डनही अवेलेबल आहे इकडे. जे वॉकिंग ट्रॅकसाठी इकडे वॉकिंग ट्रॅक दिसत आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे तुम्ही बघाल तर इथे फेज 1मध्ये पूर्णपणे काम हे झालेलं आपल्याला दिसत आहे. आणि अशाच पद्धतीचं काम हे फेज 2मध्येही सुरू आहे. आणि आता आपण जाऊन बघूया की बिल्डिंगमध्ये कशाप्रकारे प्रोव्हिजन केलेली आहे, जो स्पेस किती आहे आपल्या पॅसेज एरियामध्ये किंवा जो स्टेअरकेस आहे त्याच्यामध्ये, आणि लिफ्ट्स वगैरे कशी प्रोव्हिजन केली आहे, या सर्वच गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं हे बॅक साईडने एंट्री दिलेली आहे आपल्याला, त्याच्यामुळे हा एक स्टेअरकेसने आपल्याला जावं लागणार आहे. आणि जर तुम्ही इथून एंटर केलात तर इथेच राईट साईडला तुम्हाला एक लिफ्टचं ऑप्शन आहे या जो डोअरच्या मागे. आणि जर तुम्ही बघाल इकडे स्टेअरकेसमध्येही फार अशी इनफ जागा आहे. इथे एकदम छोटी स्टेअरकेस नाही आहे ही, आणि एक खूप चांगल्या रीतीने अशी जागा आणि जो त्याचं बांधकाम हे आपल्याला केलेलं दिसत आहे, तुम्ही बघू शकता तिथे. आणि हा जो स्टेअरकेसचा डोअर आहे आणि त्याच्याच अपोजिटला आपल्याला एक लिफ्ट दिसत आहे. आणि इथून पुढे आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला जसा डोअर ओपन करू तसंच अजून एक स्टेअरकेसचा डोअर दिसत आहे. म्हणजे इकडे 2 स्टेअरकेस आहेत. आणि तुम्ही बघाल तर इथे जो पॅसेज एरियाचं काम जे आहे, टाईल्स कलर्स हे खूपच सुंदर असं दिसत आहे. समोर जो डिझायनिंगमध्ये त्यांनी विंडोजही लावलेले आहेत तिथे, जेणे हवा खेळती राहो. आणि इकडे तुम्ही जर घरांचे बघितलात तर इकडे जसं 103 आणि 104 म्हणजे 103 104 हे समोरासमोर असणार आहेत. आणि 103 हे पॅसेजच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि बरोबर 103च्या अपोजिट आपल्याला दिसत आहे 106 आणि 105. सो 106 आणि 103 हे पॅसेज एरियाला बरोबर समोर आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर इकडे आपण जसं बघितलं की 2 लिफ्ट आहेत आपल्याला इथे, आणि 2 स्टेअरकेस बरोबर इथे 2 लिफ्ट, आणि आपण जी आधी बघितली ती एक लिफ्ट, म्हणजे 3 लिफ्ट टोटल आहेत आणि 2 स्टेअरकेस आहेत. आणि त्याचप्रकारे जर तुम्ही इथे बघाल तर इकडे 102 आणि 101 हे रूम्स इकडे आपल्याला दिसत आहेत. आणि अपोजिटला तुम्ही बघाल तर बरोबर 102च्या अपोजिटला तुम्हाला 107 दिसेल आणि 108, म्हणजेच 107 आणि 102 जे फ्लॅट आहेत ते पॅसेज एरियाला त्यांची डोअरची फेसिंग असणार आहे. आणि बाकीचे 2 फ्लॅट्स हे तुम्ही बघाल तर हे भिंतीला लागून त्यांची डोअरची फेसिंग असणार आहे. सो आपण आता एंटर करूया आपल्या सॅम्पल फ्लॅटमध्ये आणि बघूया की घर हे कशाप्रकारे बनवलं गेलेलं आहे आतून. आणि तुम्ही जर बघाल तर याची लांबी जर आपण हॉलची बघायला गेलो तर जवळपास 8.5 लाद्यांची ही लांबी दिसत आहे. आणि त्या 8.5 लाद्यांमध्ये जवळपास 1 लादी ही स्टोरेजमध्ये जात आहे. आणि जर तुम्ही बघाल तर 7.5 लादी लांबीला आणि रुंदीला जवळपास 4.5 लाद्या आपल्याला आहेत. म्हणजे हा फार चांगल्या अशाच एरियाचा आपल्याला हॉल दिसत आहे. आणि इकडे तुम्ही बघाल तर इथे त्याने खालती 1 लादी जवळपास, वरती तेवढीच 1 लादीचा स्पेस असणारा स्टोरेज एरिया दिलेला आहे. इकडे वरती फायर सेफ्टीची तरतूद ऑलरेडी केलेली आहे. आणि इकडे तुम्ही जर बघाल टॉयलेट एरियामध्ये हे वेस्टर्न टॉयलेट इन्स्टॉल केलेले आहेत. इथे व्हेंटिलेशनसाठीही खूप चांगलं एक्झॉस्टची जागा एक वेगळी दिलेली आहे. विंडोज ऑलरेडी चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. आणि सेम जर आपण बाथरूममध्येही बघाल तर
इकडेही त्यांनी एक्झॉस्टची गीझरची फिटिंगसाठी तिकडे एक स्पेस दिलेली आहे. शॉवर वगैरे इन्स्टॉल करून ठेवले आहेत ऑलरेडी. तुम्ही बघाल तर किचनमध्ये ही सफिशियंट अशी जागा आहे, पण किचनमध्ये बघाल तर बाकीच्या कंपॅरिझनने थोडीशी अशी छोटी जागा दिसते आपल्याला. इथेही व्हेंटिलेशनसाठी फार चांगली खिडकी आणि वरती एक्झॉस्टसाठी जागा दिलेली आहे. इथे फक्त जर प्रॉब्लेम होतो तर फक्त एक वॉशिंग मशीन किंवा फ्रीज तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता. दुसऱ्या गोष्टीला तुम्हाला दुसरीकडे जागा करावी लागेल. आणि इथे वॉटर टँक बसवण्यासाठी कोणती स्पेसिफिक अशी जागा दिसत नाही आहे. आता आपण आलो आहोत इथे बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये तुम्ही बघाल तर जवळपास 6 लाद्यांची लांबी आणि 4.5 लाद्यांची रुंदी असलेला बेडरूम आहे. एक लादी तुमची स्टोरेजमध्ये जात आहे. विंडोला तुम्ही वरती बघाल तर एसीसाठी स्प्लिट एसी बसवण्यासाठी एक होल केलेला तुम्हाला दिसला असेल आणि हा होल फक्त आपल्याला बेडरूमच्याच विंडोमध्ये आहे. हॉलच्या विंडोमध्ये असं एसीसाठी स्पेसिफिकली तरतूद केलेली नाही आहे. बट ओव्हरऑल बांधकाम हे फारच सुंदर रीतीने केलं गेलं आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला कसा वाटला हा सॅम्पल फ्लॅट.